नंबर 27, मराठी क्रियापदाच्या शेवटी जर नार होता हे अक्षर असतील तर यासाठी आपल्याला इंग्रजी क्रियापद काय वापरावं लागेल पहा. वॉज किंवा वेअर प्लस गोइंग टू प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. आणि लास्ट वन, क्रियापदाच्या शेवटी वे हे बरे हे अक्षरे असतील. जसं रामने इंग्रजी बोलावे हे बरे, तर त्यासाठी इंग्रजीत आपल्याला घ्यावं लागेल हॅड बेटर प्लस क्रियापदाचं पहिलंच रूप घ्यायचंय. आता एक्झाम्पल्स पाहूयाचे. राम इंग्रजी बोलणार होता. या वाक्यात क्रिया बोलण्याची आहे, पण क्रियापदाच्या शेवटी आलेले अक्षर आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. राम इंग्रजी बोलणार होता, क्रियापदाच्या शेवटी आलंय नार होता. आणि नार होता साठी आपल्याला इंग्रजीत हे रूप घ्यायचंय वॉज किंवा वेअर प्लस गोइंग टू प्लस क्रियापदाचं पहिलं रूप. आता याही ठिकाणी हीच रचना आपल्याला बघायची आहे. कर्ता क्रियापद इतर भाग या रचनेमध्ये फक्त क्रियापदाचं रूप बदलणार आहे. जसं आतापर्यंत आपण पाहिलं की ज्या एकूण 26 रचना आपण बघितल्या त्या प्रत्येक रचनेमध्ये क्रियापदाचंच रूप बदलत गेलेलं आहे. तर या वाक्यातील कर्ता सुरुवातीला घ्यायचा आहे. कर्ता आहे राम. त्यानंतर क्रियापद या ठिकाणी दिल्याप्रमाणे घ्यायचंय वॉज किंवा वेअर पैकी कर्ता एक वचनी असल्यामुळे आपण घेणार आहोत वॉज. त्यानंतर गोइंग टू क्रियापदाचं पहिलं रूप बोलणे स्पीक. पहा, कर्ता राम, क्रियापदाचं रूप आलंय वॉज गोइंग टू स्पीक, हे पूर्ण क्रियापदाचं रूप आहे. आणि इतर भाग आलाय इंग्रजी म्हणजेच इंग्लिश. पूर्ण वाक्य झालंय राम वॉज गोइंग टू स्पीक इंग्लिश. राम इंग्रजी बोलणार होता म्हणजेच राम वॉज गोइंग टू स्पीक इंग्लिश. आणि लास्ट वन नंबर 28, रामने इंग्रजी बोलावे हे बरे. यात क्रियापद बोलणेच आलेलं आहे. या क्रियापदाच्या शेवटी आलेले अक्षर वे हे बरे. लिस्टमध्ये आपल्याला दिसेल वे हे बरे. यासाठी आपल्याला हॅड बेटर आणि क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे. वाक्यातील कर्ता आहे राम. त्यानंतर क्रियापद हॅड बेटर. आणि क्रियापदाचं पहिलं रूप क्रियापद बोलणे स्पीक हे पहिलं रूप. आणि इतर भाग इंग्रजी इंग्लिश. वाक्य झालंय राम हॅड बेटर स्पीक इंग्लिश म्हणजेच रामने इंग्रजी बोलावे हे बरे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण एकूण 28 रचना बघितलेल्या आहेत. या सर्व रचना पाठ करण्याबरोबरच आपल्याला शब्दसंग्रह सुद्धा वाढवायचा आहे. त्यासाठी आपण काही डिक्शनरी रेफर करू शकतो. वेळोवेळी जे काही मराठी शब्द आपल्या बोलण्यात, ऐकण्यात किंवा वाचनात येतील त्यासाठी इंग्रजी शब्द कोणते आहेत ते आपण जर डिक्शनरीतून पाहिलं, आपला शब्दसंग्रह वाढवला तर आपल्याला या रचनांचा वापर करून त्या शब्दसंग्रहाच्या साहाय्याने कोणतंही मराठी वाक्य इंग्रजीमध्ये सहज रूपांतरित करता येऊ शकतं. राम आनंदी आहे. राम इज हॅपी. राम आनंदी होता. राम वॉज हॅपी. राम आनंदी असेल. राम विल बी हॅपी. रामकडे मोबाईल आहे. राम हॅज अ मोबाईल. रामकडे मोबाईल होता. राम हॅड अ मोबाईल.
रामकडे मोबाईल असेल, राम विल हॅव अ मोबाईल. रामला इंग्रजी बोलायचे आहे, राम हॅज टू स्पीक इंग्लिश. रामला इंग्रजी बोलायचे होते, राम हॅड टू स्पीक इंग्लिश. रामला इंग्रजी बोलायचे असेल, राम विल हॅव टू स्पीक इंग्लिश. राम इंग्रजी बोलू शकतो, क्षमता दर्शवण्यासाठी होईल राम कॅन स्पीक इंग्लिश. राम इंग्रजी बोलू शकतो, शक्यता दर्शवण्यासाठी होईल राम मे स्पीक इंग्लिश. राम कदाचित इंग्रजी बोलू शकतो, राम माइट स्पीक इंग्लिश. राम इंग्रजी बोलू शकला, राम कुड स्पीक इंग्लिश. राम इंग्रजी बोलेल, राम वुड स्पीक इंग्लिश. राम इंग्रजी बोलला पाहिजे, राम शुड स्पीक इंग्लिश. राम इंग्रजी बोललाच पाहिजे, राम मस्ट स्पीक इंग्लिश. राम इंग्रजी बोलत असे, राम यूज टू स्पीक इंग्लिश. राम इंग्रजी बोलतो, राम स्पीक्स इंग्लिश. राम इंग्रजी बोलला, राम स्पोक इंग्लिश. राम इंग्रजी बोलणार आहे, राम विल स्पीक इंग्लिश. राम इंग्रजी बोलत आहे, राम इज स्पीकिंग इंग्लिश. राम इंग्रजी बोलत होता, राम वॉज स्पीकिंग इंग्लिश. राम इंग्रजी बोलत असेल, राम विल बी स्पीकिंग इंग्लिश. राम इंग्रजी बोलला आहे, राम हॅज स्पोकन इंग्लिश. राम इंग्रजी बोलला होता, राम हॅड स्पोकन इंग्लिश. राम इंग्रजी बोलला असेल, राम विल हॅव स्पोकन इंग्लिश. राम इंग्रजी बोलणार होता, राम वॉज गोइंग टू स्पीक इंग्लिश. आणि रामने इंग्रजी बोलावे हे बरे, राम हॅड बेटर स्पीक इंग्लिश. अशा पद्धतीने आपण एकच कर्ता, एकच क्रियापद आणि एकच इतर भाग घेऊन या वेगवेगळ्या प्रकारचे 28 वाक्य तयार करू शकतो. अरे, इंग्रजी इतकं सोपं आहे? हो, सर्वांसाठीच घर बसल्या पूर्णपणे मोफत इंग्रजी भाषा व इंग्रजी व्याकरण कधी नव्हे इतक्या सोप्या भाषेत शिकण्यासाठी हा YouTube चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व आपल्या जवळच्या व्यक्तींनाही या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन इंग्रजी शिकण्यासाठी प्रेरित करा.